सांगलीत बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या आणि चोऱ्या करणाऱ्या 2 बांगलादेशी चोरट्यांना अटक, 5 गुन्ह्यांची कबुली। बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या 2 बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे। या चोरट्यांनी 5 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 12,30,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे। हिमेल फरमान सोनार वय वर्ष 35 आणि पोरोश शोईदुल चौकदार वय वर्ष 27 दोघेही राहणार रुस्तमनगर, कॉलेज पारा, तालुका पार्वतीपुरा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, बांगलादेश अशी या चोरट्यांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोऱ्या करणाऱ्या संशयितांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना या पथकाला दिल्या होत्या। त्या अनुषंगाने मंगळवारी या पथकामधील हवालदार सागर लवटे, अनिल कोळीकर, नागेश खरात आणि विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत 2 संशयित चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेलकडे जाणारे रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्याचप्रमाणे झुलेलाल मंदिराजवळ दोघेजण दुचाकीजवळ थांबलेले दिसले आणि त्याचा संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक पोवार आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे हिमेल फरमान सोनार, पोरुष शोईदुल चौकदार अशी असल्याचे सांगितले। अधिक चौकशी करून त्यांची अंगझडती घेतली असता हिमेल सोनार याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात प्लास्टिक पिशवीत सोन्याचे दागिने, उजव्या खिशात मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड, रोख रक्कम मिळून आली। तर पोरुष चौकदार याच्या हातातील सॅकमध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे चांदीचे दागिने सापडले आणि त्यांच्याकडे भारतात येण्याबाबत कायदेशीर परवाना नव्हता। आमच्याकडे कोणताही भारतात राहण्याचा परवाना नसल्याचं सांगून त्यांनी आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून मिरज रेल्वे स्टेशनच्या बाजूस असलेल्या पडक्या इमारतीमध्ये राहण्यास असल्याचं सांगितलं। संबंधित सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरले असल्याची कबुली दिली। सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव, पलूस येथील बंद घरांचे कडी कोयंडी तोडून चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। दोघाही चोरट्यांना जप्त मुद्देमालसह पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेलं असून पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।